नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नसल्यामुळे आवाज जरा थोडासा बसलेला आहे, पण तरीसुद्धा मी आज व्हिडिओ बनवतो आहे. त्याला कारण म्हणजे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे त्या दिवशी मार्केट जबरदस्त पडलेलं आहे. कारण की इराण आणि अमेरिका यांचं वॉर रिलेटेड न्यूज मार्केटमध्ये आली आणि मार्केट धडाम करणं खाली आलं. सेन्सेक्स जवळपास 1200 पॉईंटने खाली पडला आणि निफ्टी 50 म्हणजे ज्याला आपण लार्ज कॅप कंपनीजचा इंडेक्स म्हटलं जातं तो सुद्धा जवळपास 350 पॉईंटने खाली आला आणि बँक इंडेक्ससुद्धा जवळपास 850 पॉईंटने खाली आला. आता यानंतर आहे ना बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स यायला लागल्या, मेसेजवरती मेसेज यायला लागले की सर मार्केट कंटिन्यू खाली बनतं आहे, तुम्ही सांगताय की रिटर्न्स बनतील, म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा, लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टेड राहा तर रिटर्न्स तुम्हाला चांगले मिळतील. पण गेल्या 2 वर्षापासून आम्ही तुमचे व्हिडिओज बघतोय. तुम्ही प्रत्येक व्हिडिओजमध्ये हेच सांगत असता की जेव्हा जेव्हा मार्केट पडतं त्यावेळेस अपॉर्च्युनिटी असते आपण इन्व्हेस्टमेंट करण्याची. पण गेल्या 2 वर्षामध्ये तर रिटर्न काही जमलेच नाही आहेत किंवा बनलेच नाही आहेत, काही दिसतच नाही आहेत. आमचा पोर्टफोलिओ आहे तेवढाच आहे. म्हणजे ते पैसे जर आम्ही बँकेत इन्व्हेस्ट केले असते किंवा दुसऱ्या ठिकाणी इन्व्हेस्ट केले असते तर आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त रिटर्न्स मिळाले असते. तर अशा काही प्रश्नांची एकदम भडीमार चालू झाला आणि म्हणून मग आज म्हटलं की चला व्हिडिओ करूयातच, त्यांच्या प्रश्नांची उत्तर त्यांना देऊयातच. पण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देण्या अगोदर मी तुम्हाला एक स्टोरी सांगतो जी याच्याशीच रिलेटेड आहे. पहा तुम्हाला काय समजतंय. तर आता आंबे तर तुम्हाला माहिती आहेत, आंब्याचं पीक आपण कलमी आंबे लावतो. तर असंच 2 लोकांनी जर कलमी आंबे लावले तर कलमी आंब्यांना कसं होतं की ती छोटी असली म्हणजे 1-2 वर्षाचंच रोपटं झालं तरी त्याला आंबे धरायला सुरुवात होतात. असेच 2 लोकांनी कलम लावलं. एकाच्या कलमाला लगेच आंबे दिसायला सुरुवात झाले आणि त्याला असं वाटलं की अरे वा मस्त चांगले आंबे धरतात आहेत, झाडाला आंबे त्याने धरू दिले. आणि दुसऱ्या माणसाने काय केलं की आंबे झाडाला धरायला सुरुवात झाली होती पण तरीसुद्धा त्याने काय विचार केला की नको, झाड लहान आहे, लगेच आंबे धरायला सुरुवात केली तर ते मोठं होणार नाही, त्याचा बेस मोठा होणार नाही, त्यामुळे तो जो काही बहार यायचा तो तोडून टाकायचा आणि झाडाला सतत खत पाणी ह्या गोष्टी करत राहायचा. हा दुसऱ्या वर्षापासूनच त्याच्यातनं उत्पन्न घ्यायला सुरुवात केली. आणि इनडायरेक्टली लोक सांगतात ना की अरे बघ आपण दोघांनी सेमच लावलेलं, मला चांगले रिटर्न्स मिळतात आहेत, मी चांगले त्याच्यातनं उत्पन्न निर्माण करतोय, तू फक्त झाडाला मोठं करत चाललाय, त्याच्यातनं काहीच मिळत नाही. तर तो म्हणाला की थांब जरा काही दिवस थांब, यालासुद्धा फळं येतील. आणि असं करत करत एक 5-7 वर्ष निघून गेलं. याचं झाड हळूहळू कमजोर होत गेलं पण याचं झाड बेस चांगला झाल्यामुळे मोठं झालं आणि नंतर जे काही फळं लागायला सुरुवात झाली ना तर ती याच्या पिकापेक्षाही जास्त डबल आणि ट्रिपल पटीने फळं त्याला यायला लागली. पण हे कशामुळे झालं तर लॉंग टर्ममध्ये सतत तीच गोष्ट करत राहिल्यामुळे ते झालं. आणि इथे काय विचार केला की फळं मिळतात आहेत, लगेच इन्स्टंट रिटर्न्स मिळतात आहेत, त्या हिशोबाने त्याने इन्व्हेस्टमेंट केली आणि त्या हिशोबाने त्या झाडाकडे तो बघत होता. समजा जर त्याच्या झाडाला आणि यांच्या झाडाला पहिल्यांदा फळं आली आणि याच्या झाडाला आलीच नसती ना तर त्याने ते झाड ठेवलंच नसतं, तोडून टाकलं असतं. कारण की त्याचं लावण्याचं इंटेन्शनच हे होतं की मला त्याच्यातनं काहीतरी लगेच निर्माण झालं पाहिजे, लगेच त्याच्यातनं रिटर्न जनरेट झाले पाहिजेत, हे लावण्याचं त्याचं इंटेन्शन होतं. आणि तसंच इंटेन्शन बऱ्याच आत्ताच्या इन्व्हेस्टरचं सुद्धा आहे. ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे ना गेल्या 2 वर्षात 3 वर्षात आणि त्यांचे रिटर्न्स आता बनत नाहीत ना, त्या प्रत्येक जणांना हेच प्रश्न भेडसावतोय की पैसे वाढतच नाही आहेत. लोक सांगतात इन्व्हेस्टमेंट करा, SIP करा, पण काही पैसे वाढतच नाही आहेत, कशाला करायची याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट. पण हा एक चांगला फेज आहे ज्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त क्वांटिटी ॲक्वायर करता येते, जास्तीत जास्त क्वांटिटी स्वतःसाठी ठेवता येते आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला त्याचा बेनिफिट नक्की मिळणार. पण हा कधी मिळणार हे मीही सांगू शकत नाही किंवा कुठलाही माणूस तुम्हाला सांगू शकणार नाही की पुढच्या महिन्यापासून रिटर्न दिसायला सुरुवात होतील किंवा त्याच्या पुढच्या महिन्यापासून रिटर्न दिसायला सुरुवात होतील, हे कोणीही सांगू शकत नाही. आपल्या हातामध्ये काय आहे की आपण कन्सिस्टन्सली तीच गोष्ट करत राहणं आणि एकदा एक पिरियड निघून गेल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्याचं रिटर्न्स दिसायला सुरुवात होते. पण जर तुम्ही शॉर्ट टर्म म्हणून म्युच्युअल फंडकडे किंवा इन्व्हेस्टमेंटकडे बघत असाल ना, कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट असेल, म्हणजे मी फक्त म्युच्युअल फंडशी रिलेटेड बोलत नाही, तुमची इन्व्हेस्टमेंट जर एखाद्या रिअल इस्टेटमध्ये असेल, एखाद्या बिझनेसमध्ये असेल, तर कोणतीही इन्व्हेस्टमेंट तुम्हाला लाँग टर्ममध्ये ठेवली तरच रिटर्न्स बनणार आहेत. असंच कोणीही जाऊन रिटर्न्स बनवून बिझनेस करू शकत नाही किंवा रिटर्न अर्न करू शकत नाही. दोघांनी जर बिझनेस सुरू केले, हॉटेलचे बिझनेसेस सुरू केले, एकाचा बिझनेस खूप चालला, त्याचा बघून दुसऱ्या माणसाने बिझनेस सुरू केला, याने जो बिझनेस सुरू केलाय तो गेल्या 5-6 वर्षापासून केलाय म्हणून त्याला आता गिराईक मिळतंय, त्याचा बिझनेस होतोय. आणि याने आत्ताशी बिझनेस सुरू केला आणि लगेचच विचार करतोय की माझ्याकडे गिराईक का नाही येते, मग माझं बिझनेसच होत नाही, मग माझा खर्च कसा काढायचा.
अरे तुमची स्ट्रगल आत्ताशी सुरुवात झाली, त्यांनी त्याचा स्ट्रगल फेज पूर्ण कंप्लीट केल्यानंतर त्याला आता रिटर्नच्या फेजमध्ये तो पोहोचलेला आहे. तर कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट करत असताना आहे ना, तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की प्रत्येक इन्व्हेस्टमेंटचा एक फेज असतो, तो फेज कंप्लीट केल्यानंतरच तुम्हाला रिटर्न बनताना पाहायला मिळतील, पण लगेचच तुम्हाला रिटर्न बनताना पाहायला मिळणार नाही. आता तशाच रिलेटेड मला आज एक कॉल आला की सर आम्ही 2020 पासून समथिंग 2020 नाही 2022 पासून त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली, SIP सुरू केली आणि आत्तापर्यंत म्हणजे 2026 सुरू आहे, त्यांनी जवळपास सप्टेंबर 2022 पासून इन्व्हेस्टमेंट स्टार्ट केली आणि आता आहे फेब्रुवारी 2026. 2.5-3 वर्ष पण नाही झालेत, म्हणजे 3-1 वर्ष झाली असतील इन्व्हेस्टमेंटला. पण तरीसुद्धा त्यांचं असं वाटतं, म्हणजे त्यांना रिटर्न्स पण बनलेत, पण तरीसुद्धा मार्केट पडलं आहे ना, मग आपण आपला फंड रिव्ह्यू करून घेणं गरजेचं आहे. आपण केलेली इन्व्हेस्टमेंट बरोबर केली आहे की नाही ते बघून घेणं गरजेचं आहे. म्हणून लोक आता पॅनिक होतात लगेच की बाबा आमचा फंडचा परफॉर्मन्स बघा, खूप कमी रिटर्न्स देतात. अरे तुमचाच नाही, सगळ्यांचेच फंड कमी रिटर्न्स देतात आहेत. म्हणजे जर तुम्हाला असं वाटतंय की माझे फंड खूप कमी रिटर्न्स देतात आहेत, त्याच्यातनं रिटर्नच जनरेट होत नाही, असं जर तुम्हाला वाटत असेल तर तसं अजिबात नाही आहे. कोणाच्याच म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स बनत नाही आहेत आणि बनत जरी असतील ना तर ते खूपच कमी बनत आहेत. त्याला रिझन म्हणजे गेल्या 2 वर्षापासून आहे ना, मार्केटमध्ये बऱ्याच वेळा मार्केट जिथे स्टेबल व्हायला सुरुवात होते ना, लगेच तिथे काहीतरी अशी न्यूज येते की मार्केट पुन्हा पॅनिक होतं, पुन्हा मार्केट धडामकडनं खाली येतं. आता जसं अमेरिका आणि भारताचा जो करार एवढ्या दिवसापासून लांबणीवर होता तो झाला, युरोप बरोबर आपला करार झाला, त्याच्यानंतर मार्केट सावरलं आणि वर जायला सुरुवात करणार. तोच आता लगेच नवीन न्यूज आली, इराक आणि अमेरिकेचं वॉर सुरू होणार आणि जो युरोपला जाणारा माल आहे तो स्टॉप होणार, कारण की तिथेच त्यांनी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत ज्या तुम्ही न्यूजवरती बघत असाल. तर ह्या सगळ्या न्यूज आल्यामुळे ना मार्केटमध्ये पॅनिक सिच्युएशन येते आणि हे जर सॉर्ट आउट झालं तर मार्केट पुन्हा रिबाउन्स होणार. पण आता हे रिबाउन्स कधी होणार, कधी ह्या गोष्टी घडतील, ह्याला काही मर्यादा नाही. पण आपलं काम काय आहे, आपलं काम हेच आहे की आपण सतत जी आपली गोष्ट घडते ती करत राहणं. म्हणजे माझी 2,000ची SIP चालू आहे, 3,000ची चालू आहे, कंटिन्यू चालू ठेवायची. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट सुरू करताना हा विचार केला होता की मी पुढचे 15 वर्ष कंटिन्यू भरणार आहे किंवा 20 वर्ष कंटिन्यू माझी SIP चालू ठेवणार आहे, तर मग 2-3 वर्षामध्येच लगेच का विचार करताय की आता माझे परफॉर्मन्स बनत नाहीत किंवा माझी SIP जी आहे रिटर्न बनवत नाही. 2-3 वर्षात कुठल्याही गोष्टीला जज करू शकत नाही. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट तसं चालू ठेवा, तरच रिटर्न बनतील. म्हणूनच मी आजच्या या व्हिडिओला टायटल दिलं होतं की रिटर्न्स कधी बनतील. तर रिटर्न्स तेव्हाच बनतील जेव्हा तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट पुढचे 10 वर्ष, 8 वर्ष, 9 वर्ष कंटिन्यू ठेवाल तेव्हा. तुम्ही आजपर्यंत कधीही मला असा कॉल आला नाही 10 वर्षापूर्वी सर आम्ही SIP सुरू केली आहे पण आता अजूनपर्यंत रिटर्न्स बनले नाही, असा एकही फोन मला आजपर्यंत आला नाही आणि करणार पण नाही, कारण की त्यांचे रिटर्न्स बनलेले आहेत. फोन कोण करतात आहेत की ज्यांनी इन्व्हेस्टमेंट 2 वर्षापूर्वी केली आहे, वर्षभरापूर्वी केली आहे, 6 महिन्यापूर्वी केली आहे, 3 वर्षापूर्वी केली आहे, अशाच लोकांची कॉल्स येतात आहेत. आणि त्याच्यात पण काय येतात आहेत, कारण की त्यांनी त्यांची इन्व्हेस्टमेंट एकाच फंडमध्ये लावून मोकळे झाले किंवा स्मॉल कॅपमध्येच करून घेतली आहे. तर अशा लोकांना आता रिटर्न्स मायनस दिसायला लागले, त्यामुळे त्यांची पॅनिक सिच्युएशन झाली आणि त्याच लोक आता मला फोन करतात आहेत. तर सगळ्यांना हेच सांगणं आहे की मित्रांनो, म्युच्युअल फंडमध्ये रिटर्न्स बनतात, पण त्याच्यासाठी तुमच्याकडे पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमच्याकडे पेशन्स नसतील तर तुमच्यासाठी हे प्रोडक्ट अजिबात नाही. तुम्ही दुसरा कोणता तरी इन्व्हेस्टमेंटचा पर्याय शोधा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण म्युच्युअल फंडमध्ये जर तुमच्याकडे पेशन्स नसतील तर हे प्रोडक्ट तुमच्यासाठी अजिबात नाही. तर हेच मला आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो सांगायचं होतं. आजचा जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.